सोशल मीडियावर मला आलेला एक वाईट अनुभव तुमच्यासोबत शेअर करायची इच्छा होती. म्हटलं खूप दिवसाची इच्छा आहे, आज तुमच्यासोबत शेअर करूनच टाकावा तो अनुभव. आता मी एक्झाम्पल देते तुम्हाला. मी आणि माझे फॉलोअर्स, म्हणजे सगळ्याच फॉलोअर्सबद्दल नाही म्हणत आहे. काहीच असे फॉलोअर्स असतात की ते तुमच्या लाईफमध्ये इतकं इंटरफेअर करतात, म्हणजे त्यांना सगळं काही जाणून घ्यायचं असते आणि एक्झॅक्ट तुमची कॉपी पण ते करतात. म्हणजे त्यांचं जर अकाउंट तुम्ही बघितलं ना, की सेम कॉपी दिसेल तुम्हाला. आणि त्यात म्हणजे तुम्ही ज्या गाण्यावर रील बनवलेली आहे त्या गाण्यावर त्यांना रील बनवायची असते. जसं तुम्ही बोलता तसं त्यांना बोलायचं असते. जसं तुम्ही राहता, जसे तुम्ही कपडे घालता तसं त्यांना घालायचं असते. आणि जिथे तुमच्यासोबत कम्पीट करू शकत नाही ना, तिथे त्यांची जळण सुरू होते. म्हणजे तिथेच त्यांना मग हे होते की अरे हे समोर कसे गेले, यांना हे असं कसं मिळत आहे, यांचं कसं काय सगळं चांगलं होत आहे. पण सोशल मीडिया मॅडम जसं दिसते तसं नसते. आम्ही खूप काही गोष्टी आतमध्ये लपवून ठेवतो, खूप काही गोष्टी आमच्या मनात दडवून ठेवतो. आमच्या आयुष्यात खूप काही चांगल्या गोष्टी पण झालेल्या असतात, खूप काही वाईट गोष्टी पण झालेल्या असतात. पण मी अशी पर्सन आहे ना, वाईट गोष्टी शेअर न करता चांगल्या गोष्टी नेहमी शेअर करते. आणि मला असं वाटते की माझ्या चॅनल थ्रू तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळावी, ना की मी दुःखी आहे आणि मी तुम्हाला दुःख शेअर करत आहे, नेहमी नेहमी ते दुःखच दाखवत आहे. तर कुठून ना कुठून तुमच्या लाईफमध्ये पण ते दुःख येतच. म्हणजे आपण म्हणतो की शेअरिंग करायला पाहिजे, पण मला असं वाटतं की शेअर चांगल्याच गोष्टी करायला पाहिजे, वाईट गोष्टी नाही करायला पाहिजे. कारण कधी कधी काय होतं की आपण ज्यांना सोशल मीडियावर बघतो ना, त्यांचे दुःख आपण आपले दुःख समजायला लागतो आणि आपण खूप जास्त त्यामध्ये इन्व्हॉल्व होतो आणि आपल्यामध्ये निगेटिव्हिटी येते. म्हणून ती निगेटिव्हिटी पण नका आणू आणि कम्पीट पण नका करू माझ्यासोबत. कम्पीट कराल ना तर मला तर काही फरक पडणार नाही त्यातून, तुम्हीच दुःखी राहाल. म्हणून जळण बंद करा आणि सुखी राहा.